महाराष्ट्र CET ह्या परीक्षेसाठी महाराष्ट्रामधून भरपूर विद्यार्थी परीक्षेला बसत असतात. तर ग्रामीण भागातले काही विद्यार्थी असतात, तर त्यांना काही गोष्टी माहीत नसतात. तर या परीक्षेला सामोरं जात असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये किती मार्काची ही परीक्षा असते, मार्क वेटेज कशा पद्धतीनं या पेपरला दिला जातो, तसेच या परीक्षेचा सिलेबस कोणत्या पद्धतीने असतो, तर 11वी आणि 12वीचा सिलेबस किती प्रमाणात आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर यावर्षी 2 परीक्षेसाठी विद्यार्थी बसत आहेत. काही जण 1 परीक्षा देत आहेत, तर काही विद्यार्थी 2 परीक्षा देत आहेत. तर एक परीक्षा एप्रिलमध्ये आहे आणि दुसरी जे CETची परीक्षा आहे ती मे महिन्यामध्ये आहे. तर यामध्ये काही गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये महाराष्ट्र CETचा जो पत्र आहे त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहेत, ते आपण समजून घेऊयात. The question will be based on syllabus of State Council of Education, Research and Training Maharashtra. Approximately 20% weightage will be given to Standard 11 curriculum and 80% weightage will be given to Standard 12 curriculum while setting the question paper. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की 11वी मधून तुम्हाला या परीक्षेसाठी PCB आणि PCM मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ यामध्ये 11वीचा सिलेबस तुम्हाला 20% विचारला जाणार आहे आणि तसेच 12वीचा पूर्ण सिलेबस यामध्ये असणार आहे. जसे की 80% वेटेज असेल किंवा प्रश्न हे 12वीतून विचारले जातात. त्याचबरोबर देर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग, हाऊएव्हर डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पर विथ द JEE मेन फॉर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री अँड डिफिकल्टी लेवल फॉर बायोलॉजी विल बी ॲट पर विथ NEET. द क्वेश्चन विल बी मेनली ॲप्लिकेशन बेस्ड. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की या परीक्षेसाठी तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही. कोणत्याही प्रश्न चुकला तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये दिलेली नाही. पण JEE आणि NEET या नॅशनल लेवलच्या ज्या परीक्षा असतात, ज्यामध्ये प्रश्न ॲप्लिकेशन बेसवर विचारले जातात, तर तशा पद्धतीने प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र CET विल कन्सिस्ट 3 क्वेश्चन पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँड ईच पेपर विल बी ऑफ 100 मार्क्स. डिटेल्स आर एज गिवन बिलो. तर खाली एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये मार्किंग सिस्टम कसा आहे ते पूर्णपणे सांगण्याचा इथं प्रयत्न आपण करूयात. तर एक तर परीक्षा ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ टाईपची असेल, ज्यामध्ये 3 पेपर असतील. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा एक भाग झाला आणि PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. तर त्यामध्ये पहिला जो मॅथमॅटिक्सचा जो पेपर असेल, 11वीमध्ये जे विचारले जाणारे प्रश्न आहेत ते एकूण 10 आहेत आणि 12वीमध्ये एकूण 40 प्रश्न या परीक्षेसाठी मॅथमॅटिक्समध्ये विचारले जातील. तर पर क्वेश्चनला 2 मार्क असे एकूण 50 प्रश्नांना 100 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच या परीक्षेची कालावधी ड्युरेशन जे असेल, टाइम ड्युरेशन, त्यामध्ये 90 मिनिट या पेपरसाठी असतील. त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही एकत्र करून दिलेलं आहे. त्यामध्ये दोन्हीचे पण प्रश्न 10 प्रश्न हे 11वी मधून विचारले जात आहेत. तसेच 40 प्रश्न हे 12वी मधून असतील. तर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, 100 प्रश्न आहेत. 1 मार्क मिळून 100 मार्क झाले. 90 मिनिटाची कालावधी आहे. त्याच्यानंतर बायोलॉजी, त्यामध्ये एकूण 20 प्रश्न 11वी मधून आहेत.
तर 80 प्रश्न हे 12वी मधून असतील, एकूण 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असं 100 मार्कासाठी हा पेपर असेल. तर त्यासाठी पण लागणारा जो वेळ असेल तो 90 मिनिटाचा असेल. तर ही माहिती आपल्याला पूर्णपणे झाल्यानंतर परत दुसरा जो तक्ता या ठिकाणी दिलेला आहे तर त्या तक्त्याविषयक आपण माहिती घेऊयात. तर दुसरा जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये सिलेबस कशा पद्धतीने असेल त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. सिलेबस ऑफ स्टँडर्ड 11 prescribed by State Council of Educational Research and Training Maharashtra as mentioned below. तर त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीचा सिलेबस हा 11वी मधून किती प्रमाणात, 12वीचा जो सिलेबस असेल या परीक्षेसाठी पूर्ण सिलेबस असेल, जेवढे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरवर प्रश्न विचारले जातील. पण 11वी बाबतीत आपल्याला माहिती करून घ्यायची आहे की पूर्ण सिलेबस 11वीचा या परीक्षेसाठी विचारला जाणार नाही. 20% जे सिलेबस विचारणार आहे त्यासाठी महत्वाचे चॅप्टर यामध्ये परीक्षेसाठी घेतले जाणार आहेत. त्यामध्ये फिजिक्सचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जे चॅप्टरचे नाव आहेत, टॉपिकचे नाव आहेत, वेक्टर, एरर अनालिसिस, मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशनल थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर्स. तर एवढे चॅप्टर या फिजिक्समध्ये सिलेबसमधून या परीक्षेसाठी घेण्यात येणार आहे. तसेच केमिस्ट्रीचा जर विचार केला तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, स्टेट्स ऑफ मॅटर, gases and liquids, adsorption and colloids, surface chemistry, hydrocarbons, basic principles of organic chemistry, chemistry in everyday life. त्याचबरोबर जर मॅथमॅटिक्सचा जर सिलेबस आपण पाहिलं तर त्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री सेकंड, स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर्स, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युइटी, कॉनिक सेक्शन. तर हे मॅथमॅटिक्स सब्जेक्टमधून एवढे चॅप्टर आहेत 11वीसाठी. बायोलॉजीचा जर सिलेबस तुम्ही जर विचार केला तर यामध्ये फक्त 15 चॅप्टरमधून 4 चॅप्टर घेतलेले आहेत. बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रिशन अँड ओस्मो रेग्युलेशन. तर एवढ्या प्रमाणात 11वीचा सिलेबस हा विद्यार्थ्यांना माहीत नसतो. तर 2 परीक्षेला सामोर जात असताना विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक या सिलेबसचा वाचन करायचं आहे. 11वीचा जो पूर्ण सिलेबस आहे तो आपल्याला यामध्ये विचारला जाणार नाही. तर त्यामध्ये काही चॅप्टर या परीक्षेसाठी घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये मार्किंग सिस्टीम व्यवस्थित, त्याचं वेटेज व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि परीक्षेला जात असताना व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ठेवून सगळ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सामोरं जायचं आहे. तर 2 परीक्षा असताना यामध्ये 2 परीक्षेचा फायदा होऊ शकतो. ज्यामध्ये पहिली परीक्षा तुम्हाला समजून घेण्यामध्ये जर समजून घेता येईल आणि दुसरी परीक्षा जी आहे पहिल्या परीक्षेमध्ये काही चुका झाले तर दुसऱ्या परीक्षा आपल्याला व्यवस्थित न चुका करता आपल्याला देता येईल आणि दोन्ही परीक्षेमध्ये मार्क आपल्याला मिळतील. दोन्ही परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करून ही परीक्षा व्यवस्थित द्यायची आहे. त्यासाठी या 2 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात अभ्यास करावा आणि पूर्ण चॅप्टर वाईज लाईन्स असतील, जास्तीत जास्त एका चॅप्टरवर 400 ते 500 MCQ प्रमाणात अभ्यास करून या परीक्षेला सामोर जावं आणि दोन्ही परीक्षा ज्या असतील त्यामध्ये सर्वात जास्त मार्क ज्या परीक्षेला पडतील ते मार्क तुमचे पुढच्या कोर्सेससाठी ते मार्क धरले जातील. त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे.